हॅलो वरोराकर, जय भीम जय महाराष्ट्र. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढं नटून सटून कुठे चालले, तर सांगते. माझ्या जिवलग मैत्रिणीच्या पार्लरची आज ओपनिंग आहे आणि त्यासाठीच एवढी तयारी चाललेली. माझा मुलगा पण तयार झालेला आहे आणि ते या विचारात पडला की माझे पप्पा गाडी कधी काढील. लगेच गाडी रिवर्स करून आम्ही निघालोत भद्रावतीला जाण्यासाठी. तिकडे जाताना हे एवढं मोठं टोल टॅक्स पार झाल्यानंतर शेवटी आम्ही पोहोचलो भद्रावतीला. तर कसं काय भद्रावतीकर आलात ना तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये? तर या समोर दिसते त्या स्तंभालेखात शिवाजी महाराज आणि त्यांची सेना. तर आपण चाललोय विजासन बुद्ध लेणी प्रवेशद्वार इथून. इकडे जवळपास कुठेतरी त्यांचं शॉप आहे. तर फायनली आम्ही पोहोचलो त्यांच्या शॉप जवळ. गेल्या गेल्या त्यांनी माझ्यावर एक काम सोपवलं, ते म्हणजे रांगोळी काढण्याचं. आणि ते मी मस्त मन लावून काढायला बसलो. तर मी काढलेली रांगोळी कशी दिसते कमेंट मध्ये सांगाल बरं. ते झालं, लगेच त्यांच्या पूजेला सुरुवात झाली. ताईच्या सासूबाईंनी दादाच्या दुपट्ट्याला आणि ताईच्या नऊवारीच्या पदराला गाठ बांधून त्यांनी त्यांची परंपरा पूर्ण केली. तर चला, त्यांची पूजा पूर्ण झाली. त्यानंतर रिबिन कट करण्याचं ताट मी सजवून घेतलं. लगेच रिबिन कटिंग सेलिब्रेशन झालं. ताईचं जे स्वप्न होतं फायनली ते सत्यात उतरलं. आम्ही त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर हे आहे ताईचं पार्लर आणि यामध्ये सगळ्या वस्तूंचं अरेंजमेंट केलेलं आहे. आणि इथे कॉस्मेटिक वस्तू सुद्धा राहणार आहे. मला इथे आरसा दिसला आणि माझं व्हिडिओ काढणं बघा. आणि इकडे मुलांचं मस्ती मारामारी चाललेली होती. ते सगळं आटोपलं आणि इथे आम्ही दोघी जणी नाश्त्याच्या प्लेटा काढल्या. नाश्त्यामध्ये समोसा, जलेबी, शिरा आणि खारा चिवडा होता आणि ते मी सर्वांना नेऊन दिला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.